सर्व भावी शिक्षकांना माझा नमस्कार. या सीरीजमधला आजचा हा दुसरा व्हिडिओ असणार आहे. काल आपण 1 ते 20 पर्यंत प्रश्न हे पूर्ण केले होते आणि या व्हिडिओमध्ये एक्सप्लेनेशन करत असताना थोडा वेळ लागतो आणि शक्य तिथे मी चित्रांचा सुद्धा वापर केलेला आहे. त्यामुळे थोडा वेळ लागतो. तर आज आपण सुरुवात करूया प्रश्न क्रमांक 31 पासून. तर या अगोदरच्या व्हिडिओला तुम्ही खूप चांगला प्रतिसाद दिला त्यामुळे मी सर्वांचा आभारी आहे. व्ह्यूज जरी कमी असले तरी ॲव्हरेज व्ह्यू हा ॲव्हरेज व्ह्यू ड्युरेशन मागच्या व्हिडिओला खूप चांगला होता. तर सुरुवात करूया व्हिडिओला. पहिला प्रश्न आहे, ALUचे काम काय? तर हा प्रश्न आपण काल घेतला होता. ALU म्हणजेच काय करतो? तर अरिथमेटिक अँड लॉजिक ऑपरेशन्स. ठीक आहे. अरिथमेटिक म्हणजे ज्यामध्ये गणितीय क्रिया होतात आणि लॉजिक म्हणजे ज्यामध्ये तार्किक क्रिया सुद्धा होतात. ALUचे मुख्य भाग आपण काल 3 पाहिलेले आहेत. ठीक आहे. म्हणजे बघा CPUचे 3 भाग आहेत. एक आहे ALU, दुसरा आहे कंट्रोल युनिट आणि तिसरा असतो रजिस्टर. तर रजिस्टर काय आहे? ही सीपीयू मधील सर्वात जलद मेमरी आहे. बघूया पुढील प्रश्न. GUI म्हणजे किंवा ग्राफिकल युजर इंटरफेस. तर याचा फुल फॉर्म इथे विचारलेला आहे. तर फुल फॉर्म आहे ग्राफिकल युजर इंटरफेस. बघा, आता हा काय असतो? हा एक असा इंटरफेस असतो ज्यामध्ये वापरकर्ता जो असतो त्याला माऊस, टच, आयकॉन, मेनू, बटन यांच्या सहाय्याने संगणकाशी संवाद साधतो. बघा, आता ही जी स्क्रीन आहे, ही सर्वात खाली जे आहे, हे काय असते? याला म्हणतात टास्क बार. ठीक आहे. इथं आहे स्टार्ट बटन, त्यानंतर इकडे नोटिफिकेशन एरिया. तर हा झाला तुमचा GUI म्हणजेच ग्राफिकल युजर इंटरफेस. तर GUIचे घटक घटक कोणते आहेत? तर ते आहेत WIMP म्हणजेच डब्ल्यू म्हणजे विंडोज, आय म्हणजे आयकन्स. ठीक आहे. आयकन्स कोणते? जसे की आपल्या मोबाईलमध्ये असतात. WhatsAppचं आयकन असते, Facebookचं आयकन असते, YouTubeचं आयकन असते, तशा प्रकारची. एम म्हणजेच मेन्यूज आणि पी म्हणजे पॉइंटर. तर याचे वैशिष्ट्य काय आहे बघा. हा जो ग्राफिकल युजर इंटरफेस आहे, हे वापरण्यास सोपा असते आणि एका वेळेला अनेक म्हणजे मल्टीटास्किंग यामध्ये आपण करू शकतो. तसेच याचा जो शोध लावला म्हणजे याचे जे जनक आहेत, ते कोण आहेत? तर ते आहेत डग्लस एंजलबर्ट. ज्यांनी माऊसचा सुद्धा शोध लावला होता. कोण? डग्लस एंजलबर्ट. विंडोज हे कोणत्या प्रकारचे OS म्हणजे ऑपरेटिंग सिस्टम आहे? आता बघा, आत्ताच आपण पाहिलेले की विम्पमध्ये म्हणजे या अगोदर आपण विम्प हे कुठे पाहिलं होतं? GUI मध्ये. तर मग विंडोजमध्ये विंडोज हा काय असणार आहे? GUI बेस असणार आहे आणि तो कसा आहे? मल्टी युजर सुद्धा आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे दोन्हीही. B+C. संगणकात कायमस्वरूपी मेमरी कोणती? बघा, आता ही रॅम जी ही तात्पुरती असते. ठीक आहे. आणि ही व्होलॅटाईल असते. म्हणजे विद्युत पुरवठा बंद झाल्यास यामधील सर्व डाटा हा नष्ट होतो. कॅश मेमरी ही सर्वात जलद मेमरी आहे. ही सुद्धा तात्पुरती आहे. ठीक आहे. मग कायमस्वरूपी मेमरी कोणती आहे? तर रीड ओन्ली मेमरी. ज्यामध्ये प्रोग्राम जे असतात ते इनबिल्ड असतात. त्यांना आपण इरेज करू शकत नाही. तसेच आपण रोमचे काल प्रकार सुद्धा पाहिले. PROM, EPROM, डबल EPROM. ठीक आहे. आणि रजिस्टर काय? तर हा सीपीयू मधील मेमरी आहे जी सर्वात फास्ट असते. तर या प्रश्नाचं उत्तर काय आहे? रीड ओन्ली मेमरी म्हणजेच रोम. आणि कॅश जी आहे, कॅश मेमरी ही कुठे असते? हा आपण बऱ्याच वेळा प्रश्न आलेला आहे. तर ही असते सीपीयू म्हणजेच सेंट्रल प्रोसेसिंग युनिट आणि रॅम यांच्यामध्ये. डाटाबेस व्यवस्थापनासाठी वापरले जाणारे सॉफ्टवेअर कोणते? तर ते कोणतं असणार? बघा, MS एक्सेल. डाटाबेस व्यवस्थापनासाठी असणारे सॉफ्टवेअर आहे MS एक्सेस. ऑपरेटिंग सिस्टीम ही कोणत्या प्रकारचे सॉफ्टवेअर आहे? आता या प्रश्नामध्येच त्याचं उत्तर आहे. ऑपरेटिंग सिस्टीम ही एक प्रकारची काय आहे? सिस्टीम आहे. बघा, मग फरक काय आहे ॲप्लिकेशनमध्ये? तर ॲप्लिकेशन म्हणजे हे आपण पर्टिक्युलर एकाच कार्यासाठी वापरता येते असे असणारे जे सिस्टम आहेत त्याला आपण ॲप्लिकेशन म्हणतो. जसं की WhatsApp आहे, यामध्ये आपण चॅटिंग करू शकतो. ठीक आहे. मग ही युटिलिटी काय आहे? तर युटिलिटी हे आपल्यासाठी मदतीसाठी असतात. जसं की अँटीव्हायरस आहे, त्यानंतर डिस्क क्लीनर आहे, बॅकअप सॉफ्टवेअर आहे. अँटीव्हायरसचं काम काय? अँटीव्हायरस हे आपल्या डिव्हाइसमध्ये जर काही व्हायरस असतील, तर त्यांना बाहेर काढण्याचं काम करतो. मग म्हणजे हे आपल्यासाठी कसे असतात? हेल्पफुल असतात अँटीव्हायरस. बीट मॅप इमेजेस कोणत्या फॉर्मॅटमध्ये असतात? बघा, तर ते असतात .bmp. URLचे पूर्ण रूप हा पण बऱ्याच वेळा पेपरला आलेला प्रश्न आहे. तर ते असते युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर, पर्याय क्रमांक ए.
सर्वात छोटा नेटवर्क बघा, सर्वात छोटा नेटवर्क कोणता असतो तर तो असतो पॅन. पॅन म्हणजेच पर्सनल एरिया नेटवर्क. आणि याची रेंज किती असते तर याची रेंज असते जवळपास 10 मीटर किंवा 33 फूट. ठीक आहे, 10 मीटर म्हणजेच 33 फूट. आणि पर्सनल एरिया नेटवर्क म्हणजे जसं आपण आपला जो मोबाईल आहे तो जर आपल्या लॅपटॉपशी कनेक्ट केला तर हे काय झालं पर्सनल एरिया नेटवर्क. हे पॅनचं एक एक्झाम्पल आहे. सर्वात मोठं जे नेटवर्क आहे ते कोणतं असते वॅन म्हणजेच वाईड एरिया नेटवर्क. मॅन म्हणजे मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्क, ज्याची रेंज ही असते 80 किलोमीटर ते 100 किलोमीटर. आणि लोकल एरिया नेटवर्क हे आपण काल पाहिलेले याची नियर अबाउट 1 किलोमीटर इतकी असते. फायरवॉलचे काम काय बघा, आता फायरवॉल हा काय करतो तर एक सिक्युरिटीचं काम करतो. म्हणजे जे अनवॉन्टेड काही प्रोग्राम असतात ठीक आहे किंवा व्हायरस असतात त्यांना आत येऊ देण्याचं काम किंवा त्यांना रोखण्याचं काम हे फायरवॉल करतो. बघा, फायरवॉल कोणाच्या मध्ये काम करतो तर हे इंटरनल नेटवर्क आणि इंटरनेट या दोघांच्या मध्ये असा भक्कम भिंती सारखा उभा राहतो. ठीक आहे, म्हणजे हा काय करतो ट्रॅफिक कंट्रोल करतो. त्यानंतर नेटवर्क मधील जो अनधिकृत प्रवेश आहे अनवॉन्टेड त्यांना थांबवतो. बायोस कुठे स्टोअर्ड असते तर बायोस कुठे असते हे असते रीड ओनली मेमरी म्हणजेच रोम मध्ये. बायोसचा आपण फुल फॉर्म पाहिलेला आहे बेसिक इनपुट आउटपुट सिस्टीम. कीबोर्ड कोणत्या प्रकारची डिव्हाइस आहे कीबोर्ड आपल्याला माहिती आहे हे इनपुट प्रकारची डिव्हाइस आहे. आणि यामध्ये जी सर्वात मोठी की असते ती कोणती असते तर स्पेस बार. सर्वात मोठी की असते स्पेस बार. आणि स्टँडर्ड कीबोर्ड मध्ये जे एकूण कीची संख्या असते ती किती असते 104 की. याला मराठीमध्ये आपण कुंची पटल असे म्हणतो. तर याचा शोध कोणी लावला क्रिस्टोफर लॅन्थम शोल्स यांनी 1868 मध्ये. हे काही इतर इनपुट डिव्हाइस आहेत जसे की माऊस आहे मायक्रोफोन आहे स्कॅनर आहे वेबकॅम आहे आणि जॉयस्टिक आहे. तर हे जॉयस्टिक कुठे वापरतात हे वापरतात गेमिंगमध्ये जसं की पबजी ज्यामध्ये. आता मायक्रोफोन आणि हेडफोन यामध्ये एक सूक्ष्म फरक आहे. हेडफोन जे आहेत हेडफोनमध्ये फक्त आपण आवाज ऐकू शकतो म्हणजे हे आउटपुट डिव्हाइस आहे. आणि इयरफोन जे किंवा आता जे नवीन आले ब्लूटूथ इयरफोन ठीक आहे तर हे इनपुट आणि आउटपुट दोन्हीचे काम करतात. जेव्हा आपण कॉल करतो तेव्हा ते इनपुट डिव्हाइसचं पण काम करते आणि जेव्हा आपण त्यावर गाणी ऐकतो तेव्हा ते आउटपुट डिव्हाइसचं पण काम करते. जावाचे निर्माता कोण तर सन मायक्रोसिस्टीम्स. एच टी टी पीचे पूर्ण रूप बघा, हा पण बऱ्याच वेळा पेपरला आलेला आहे. तर हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल. आणि याचं जे ऍडव्हान्स व्हर्जन आहे ठीक आहे म्हणजे सिक्युअर व्हर्जन आहे सिक्युअर व्हर्जन ठीक आहे. हे पण बऱ्याच वेळा येते. तर हे आहे एच टी टी पी एस. तर यामधला यस काय यस हा सिक्युअर आहे. बऱ्याच वेळा सिक्युअर आणि सिक्युरिटी मध्ये आपण गल्लत करू शकतो. क्लाउड स्टोरेजचे उदाहरण कोणते बघा, आता क्लाउड स्टोरेज याचं उदाहरण आहे वन ड्राईव्ह. सीडी काय सीडीचा फुल फॉर्म आहे कॉम्पॅक्ट डिस्क. आणि याची कॅपॅसिटी कॅपॅसिटी ही असते 700 MB. ठीक आहे, रॅम तर आपल्याला माहिती आहे रॅम काय मेन मेमरी त्यासोबत ही व्होलाटाईल मेमरी सुद्धा आहे. ठीक आहे, मेन मेमरी म्हणजेच प्राथमिक मेमरी. आणि यासोबतच आपल्याला आणखी गोष्ट माहित असायला हवी की डीव्हीडी. डीव्हीडीचा फुल फॉर्म काय असतो तर डिजिटल वर्सटाईल डिस्क. आणि याची जी एकूण क्षमता आहे ती असते 4.7 GB. तसे डीव्हीडीचे अनेक प्रकार आहेत. हा कोणता येतो तर हा DVD5 येतो. DVD5 म्हणजे ज्याची सिंगल साइड असते आणि सिंगल लेअर असते. ठीक आहे, आणि पेपरला फक्त जर प्रश्न आला की डीव्हीडीची स्टँडर्ड डीव्हीडी कॅपॅसिटी किती असते तर ती 4.7 GB एवढी असते. HDD कोणत्या प्रकारची स्टोरेज आहे तर ही असते बघा मित्रांनो मॅग्नेटिक स्टोरेज. आता दुसरा एक प्रकार आहे SDDचा, तो आपण पुढे बघूया. ही आहे SDD. याचा फुल फॉर्म हे दिलेला आहे सॉलिड स्टेट ड्राईव्ह. याची क्षमता किती असते तर 2 TB. आता 1 TB म्हणजे किती 1024 GB बघा. 1 TB म्हणजेच 1024 GB असते. तर मग 2 TB किती असणार 2048 GB. ठीक आहे, किंवा 2 TB ला जर आपण MB मध्ये केलं बघा, आता 2 TB सुरुवातीला किती होईल 2048 GB होणार. आणि MB मध्ये जर कन्वर्ट केलं तर हे 20,97,152 MB. पण हे कधी विचारत नाही विचारतात कोणतं GB मधलंच.
आता या दोघांमधील मुख्य अंतर असं आहे, HDD ही आपण आताच पाहिली मॅग्नेटिक आहे, तर SDD ही काय असते, ही असते फ्लॅश मेमरी. ठीक आहे, फ्लॅश मेमरी. HDD ही स्लो असते, तर सॉलिड स्टेट ड्राईव्ह म्हणजे SSD ही फास्ट असते. ठीक आहे, ही फास्ट का असते, कारण यामध्ये कोणत्याही प्रकारचे मुव्हिंग पार्ट्स नसतात. परंतु आपण जर आता पाहिलं यामध्ये, तर इथे हे मुव्हिंग पार्ट्स असतात, त्यामुळे ही स्लो असते. ठीक आहे. पॉवर पॉईंट कोणत्या कामासाठी वापरतात? तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे, पॉवर पॉईंट म्हणजेच प्रेझेंटेशनसाठी वापरतात. मग डॉक्युमेंट कशासाठी वापरतो आपण? तर वर्ड फाईल बनवण्यासाठी, स्प्रेडशीट, एक्सेलसाठी. आयपीचे पूर्ण रूप, आयपीचे पूर्ण रूप म्हणजेच इंटरनेट प्रोटोकॉल. आयपी बघा, जेव्हा इंटरनेटची सुरुवात झाली, म्हणजे सुरुवातीला इंटरनेट नव्हतं, तर त्या अगोदर काय होतं, आपण काल पाहिलं, आर्पानेट होतं. ठीक आहे, जे कोणी सुरू केलं होतं? अमेरिकेने, त्यांच्या रक्षा मंत्रालयाने, त्यांच्या सैन्यामध्ये व्यवस्थित कम्युनिकेशन हवं यासाठी 1969 साली. पण तेव्हा ते सर्व्हर क्रॅश झालं. तेव्हा जे प्रोटोकॉल वापरण्यात आला होता, तो होता NCP, नेटवर्क कंट्रोल प्रोटोकॉल. हा क्रॅश झाला. मग तेव्हा जो सुरुवातीला जो मेसेज पाठवला होता, तो होता लॉग इन. पण हा पूर्ण गेला नाही. मग मेसेज अर्धावटच गेला आणि तो लॉग एवढाच पोहोचला. कारण इथे प्रोटोकॉल कोणता होता? NCP. मग तेव्हा मदतीला जे धावून येणारे होते, ते कोण होते? विंड सर्फ आणि त्यांचे मित्र पॉल कान. विंड सर्फ यांनी कशाचा शोध लावला? तर हेच TCP आणि IP. ठीक आहे. मग IP काय आहे? तर इंटरनेट प्रोटोकॉल ही आपल्या डिव्हाइसची इंटरनेटवर असलेली ओळख असते. ठीक आहे. ही काय करते? आपला जो मेसेज आहे, त्या मेसेजला पॅकेट्समध्ये ब्रेकडाउन करते आणि त्या डेस्टिनेशन पर्यंत, म्हणजे जो जिथपर्यंत त्याला मेसेजला पोहोचायचं, प्रॉपर डेस्टिनेशन पर्यंत पोहोचण्याचं काम IP करते. ठीक आहे. मग TCPचं काम काय? तर TCP हाच डाटा सुरक्षितरित्या पाठवण्याचं काम करते. TCP म्हणजेच ट्रान्समिशन कंट्रोल प्रोटोकॉल. अँटीव्हायरसचे उदाहरण कोणते? तर विंडोज डिफेंडर. ईमेल पाठवण्यासाठी कोणता प्रोटोकॉल वापरतात? आता ईमेलचे मुख्य 3 भाग असतात मित्रांनो. कोणकोणते? तर एक असतो SMTP, त्यानंतर एक POP आणि दुसरा असतो IMAP. SMTP म्हणजेच सिंपल मेल ट्रान्सफर प्रोटोकॉल. त्यानंतर हे आहे पोस्ट ऑफिस प्रोटोकॉल आणि IMAP म्हणजे इंटरनेट मेसेज ॲक्सेस प्रोटोकॉल. यांचे तिघांचे पोर्ट नंबर वेगवेगळे असतात. SMTPचा पोर्ट नंबर आहे 25 पोर्ट नंबर. POPचा आहे 110 आणि IMAPचा आहे 143. आता SMTP याचा यूज कशासाठी होतो? तर ईमेल पाठवण्यासाठी होतो, म्हणजे सेंड करण्यासाठी. आणि पॉपचं जे ॲडव्हान्स आत्ताचं जे अपडेट व्हर्जन आहे, ते आहे POP3 या नावाने. तर हा सेंड करण्यासाठी असतो आणि POP3 कशासाठी असतो? मेल रिसीव्ह करण्यासाठी असतो. परंतु पोस्ट ऑफिस प्रोटोकॉल हा काय करतो? एकदा का ईमेल आपल्या डिव्हाइसवर आला, तर हा त्या सर्व्हरवरील ईमेल इरेज करून टाकतो, म्हणजे नष्ट करतो. परत आपण तो ईमेल डाउनलोड करू शकत नाही. म्हणून आयमॅप काय करतो? आपल्याला ईमेल जो आहे, तो कितीही वेळा डाउनलोड करण्याचे ॲक्सेस देतो. ठीक आहे. तर तुम्हाला हे समजलं असेल. ईमेल पाठवण्यासाठी कोणता प्रोटोकॉल असतो? तर SMTP, सिंपल मेल ट्रान्सफर प्रोटोकॉल. HTML मध्ये लिंक वापरण्यासाठी कोणता टॅग असतो? तर पर्याय क्रमांक बी. आता लिंकसाठी शॉर्टकट की ही खूप IMP बऱ्याच वेळा पेपर आलेली, तर ती असते कंट्रोल प्लस के. ठीक आहे. हे कशासाठी आहे? तर लिंक टाकण्यासाठी. ब्लूटूथ कोणत्या प्रकारचा नेटवर्क आहे? तर आपण पाहिलं मगाशीच, तर हे कशामध्ये येते? पर्सनल एरिया नेटवर्क म्हणजे स्पॅन, ज्याची रेंज आहे 10 मीटर किंवा जवळपास 33 फूट. मशीन लँग्वेज कोणत्या स्वरूपात असते? तर ही फक्त बायनरी असते, म्हणजेच 0,1. .exe कोणत्या प्रकारची फाईल आहे? तर ती असते एक्झिक्युटेबल. झूम इन करण्यासाठी शॉर्टकट. झूम इन म्हणजे आपल्याला आयकन आहे किंवा इमेज आहे, ते थोडं झूम म्हणजे मोठं करण्यासाठी, तर ते असते कंट्रोल प्लस. ठीक आहे. मग झूम आउट करण्यासाठी कंट्रोल मायनस. त्यासोबतच आपण हे काल पाहिलंय, कंट्रोल प्लस एक्स म्हणजे कट. ठीक आहे. कंट्रोल प्लस झेड अंडू, कंट्रोल प्लस वाय रिडू आणि कंट्रोल प्लस व्ही म्हणजेच काय? पेस्ट. ब्लूटूथची रेंज किती? आपण पाहिलेला प्रश्न हा किती आहे? 10 मीटर. सीपीयू मधील वेग वाढवणारी मेमरी. ठीक आहे. तर ती मेमरी म्हणजेच कोणती? कॅश मेमरी. ही एक
लहान असते आणि सुपरफास्ट मेमरी असते, जी कशामध्ये असते, CPU आणि रॅम मध्ये असते. एक्सेलमध्ये नवीन शीट साठी शॉर्टकट की कोणती, तर ती असते बघा, पर्याय क्रमांक ए, शिफ्ट प्लस F11. एक्सेल शीटमध्ये नवीन शीट घेण्यासाठी. मग कंट्रोल एन कशासाठी असते, तर हे नवीन पेज घेण्यासाठी, न्यू ब्लँक वर्कबुक घेण्यासाठी. कंट्रोल प्लस W हे क्लोज द ऍक्टिव्ह विंडो, म्हणजे आपण जी फाईल सध्या ओपन केलेली ते जर आपल्याला क्लोज करायचं असेल तर कंट्रोल प्लस W. आणि आपण वापरत असलेलं जर ऍप्लिकेशन बंद करत असेल तर त्यासाठी असते अल्ट प्लस F4. MS वर्ड फाईलचे एक्सटेन्शन कोणते, बघा, तर ते असते .docx. पॉवर पॉईंटचं PPTX, एक्सेलचं आहे आणि हे PDFचं आहे. धन्यवाद मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप तुमचे धन्यवाद. आणि या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायची आहेत. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.